नमस्कार, माझं नाव आहे पल्लवी आणि पर्यावरणासाठी मी काम करते. निखिलेला जेव्हा मी म्हटलं, की बाटलीत आपण हे इथलं शुद्ध पाणी विकून करोडपती होऊ, तो नाही म्हणाल्यामुळे स्प्राईट पिऊनच मी पुढचा प्रवास करायचं ठरवलं. इथे ब्रिजवर उभी राहून मी किती करोडपती झाले असते हा विचार करत आम्ही दोघांनी हे स्प्राईट आणि कोक संपवलं. त्याला अजूनही म्हटलं, "खाली बघ नदी आहे, आपण हे करू शकतो." इथे मी जरासा झूम लूमे असं त्याला विचारल्याबरोबर जोरात म्हणाला, "नारे नारे ना." इथे तो सगळ्यांना सांगतोय, की हिला जरा आवरा म्हणून. आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. खोल दऱ्यातून, डोंगर कपारीतून असा आमचा प्रवास पुढे चालू झालाय. एकीकडे डोंगर होते, तर दुसरीकडे खोल-खोल दरी. चुकीला अजिबात काहीही वाव नव्हता. पण आमचे ड्रायव्हर खुद गणेश असल्यामुळे फार मला विश्वास होता, की छान चाललेलं. इथे मी ह्यांना विचारते, "पत्ता बरोबर आहे ना?" ह्यांनी म्हटलं, "बरोबर आहे, जा पुढे." ही दरी आहे खोल. मध्येच गरुडालाही म्हटलं, की "वरून जरा सांग, पत्ता नीट दिसतोय ना? जागा दिसते का तुला?" आणि आम्ही पोहोचलोय नारायण आश्रम येथे, खूप उंच अशा ठिकाणी. आणि इथे नारायण आश्रमातली नारायण भगवानाची ही मूर्ती पहा, किती छान आहे. इथे निखिलेश आपली सेवा देतो आहे. पेटी वाजवून छान भजन इथे रोज होतं 1.5 तास. कैलासाच्या मध्ये हे नारायण आश्रम आहे. तपोभूमि तक आम आदमी ऐसे नहीं आणि पहुंच ह्यांचं पाता हे है। म्हणणं मला अगदी इसके लिए पटलेलं आपके आहे. जन्मों जन्मों के किए हुए कर्मों के फल का पुण्य का जो प्रताप है यहाँ तक इस भूमि तक पहुंचाने में उसका बड़ा शंकर भगवान की तपस्या पहुंचने में उसका बड़ा योगदान रहता है। वैसे आदमी यहाँ पे नहीं आता, कई विघ्न बाधा भेटूया यहाँ पे पुढच्या रास्ते से लोग ब्लॉगमध्ये. आधे निकलते ही जाते।